आज पुन्हा एकदा सिद्ध झालं, जोपर्यंत देव स्वतः दर्शनाला बोलवत नाही तोपर्यंत आपलं जाणं तिथं होत नाही. तामिळनाडूच्या कोईमतूरपासून फक्त 23 किलोमीटर अंतरावर श्री शंकराची खूप मोठी अशी अर्धकृती मूर्ती. संपूर्ण प्रवास हा रस्त्यामार्गे करायचा होता. आजूबाजूची सुंदर झाडं, वेगळं कल्चर, वेगळं वातावरण. दक्षिण भारतात पहिल्यांदाच मी प्रवास करत होतो. रस्त्यावर ठिकठिकाणी थांबून स्वादिष्ट अशा दक्षिण भारतीय भोजनाचा आनंद घेताना एक वेगळीच अशी मजा येत होती. घनदाट जंगल, मोठमोठाले घाट पार करत करत शेवटी आम्ही कोईमतूरमध्ये रात्री पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आदियोगी मंदिराकडे आम्ही प्रस्थान केलं. 34 मीटर उंच, 45 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद असणाऱ्या मूर्तीची गिनीज बुकात ही नोंद आहे. ही भव्य दिव्य मूर्ती नजरेस पडल्यानंतर इथं येण्याचा सारा कंटाळा आणि थकवा दूर झाला. उंच अशा निलगिरी पर्वतरांगांच्या मध्ये आजूबाजूला सुपारी आणि नारळाची झाडं आणि मध्यंतरी ही भव्य दिव्य मूर्ती. खरंच अतिशय सुंदर असं हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं असं होतं. या मूर्तीच्या पाठीमागं एक भलं मोठं असं शिवलिंग असून त्या ठिकाणी तुम्ही दर्शन आणि योगा आणि ध्यानस्थ असं बसून शिवाची तुम्ही पूजा करू शकता. भोलेनाथ शिवशंकराचं वाहन आहे नंदी आणि या नंदीच्या बैलगाडीतून बसून तुम्ही पाठीमागं शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी जाऊ शकता. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, पण आत गेल्यानंतर तुम्ही अतिशय थंड अशा प्राकृतिक पाण्यामध्ये आंघोळ करून स्वतःला एकदम ऊर्जावान करू शकता. असं हे अद्भुत आणि अतिशय प्राकृतिक असं हे ठिकाण तुम्ही एक वेळ आयुष्यातून अवश्य आणि अवश्य बघायला हवं. यात्रा, जत्रा आणि पर्यटन संदर्भातील अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका. भोलेनाथ शिवशंकराचे भक्त चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव.